नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे की रम्याला आता आयती संधी मिळालेली आहे. कारण आता तिला पारच्या जवळ जाण्यासाठी चांगली संधी मिळाली, म्हणजे तिनं हे संधी मिळवलेली आहे हे तर आपल्याला माहितीच आहे. आता काय होतं, पार्थला घेऊन ती बारमध्ये जाते आणि तिथे जाऊन तिचे नखरे खूपच वाढलेले असतात. पार्थला तिने दारूसुद्धा पाजलेली आहे. नक्की पुढे काय होणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर इकडे आता काव्याने नंदिनीचा हात हातात घेतलेला असतो आणि तिला म्हणत असते की ताई ऐकून घे ना गं एकदा, प्लीज ऐकून घे ना गं एकदा, मला काय म्हणायचं ते तरी ऐकून घे. अगं हे सगळं मी यासाठीच केलं होतं, ह्या सगळ्या गोष्टी मी यासाठीच लपवल्या होत्या की मला तुमच्या सगळ्यांच्या डोळ्यात पाणी येऊ द्यायचं नव्हतं गं. पण तुला खरं सांगू का, माझ्या आणि जीवामध्ये लग्नानंतर काहीही राहिलेलं नाही आहे. आम्ही दोघं कधीच पुढे गेलेलो आहे. आमच्या सगळ्या पाट्या कोऱ्या झालेल्या आहेत, असं म्हणत ती नंदिनीची समजूत घालत असते आणि नेमकं त्याच वेळी घड्याळाची टिकटिक चालू होते आणि ती टिकटिक जीवाला ऐकू जाते. इकडे आता मानिनीही पार्थच्या रूम बाहेर आहे. पार्थला मागं लागलेले आहे, दरवाजा उघड दरवाजा उघड, पण पार्थ काही केल्या दरवाजा उघडत नाही. तेव्हा मात्र मानिनी म्हणते की काय करू आता, जीवाही तिथे आलेला असतो. जीवा म्हणतो काय झालंय, रम्या तिथे उभी असते. ह्या रम्याच्या अंगात किती मस्ती आहे ते आपल्याला माहितीच आहे. रम्या म्हणते की तुझ्यामुळं झालेलं आहे, पार्थने तुझ्यामुळं स्वतःला कोंडून घेतलेलं आहे, या सगळ्याला तू जबाबदार आहेस. कारण तू जर हे सगळं लपवलं नसतं ना तर झालंच नसतं. पार्थने तुला आणि काव्याला जीव लावलेला आहे आणि तुम्ही त्याचा गैरफायदा घेतलेला आहे. आत्ताच्या आत्ता पार्थपासून लांब व्हायचं. अजिबात तू पार्थच्या जवळपासही फिरकायचं नाही, कारण तू पार्थच्या जवळ येण्याने पार्थला त्रासच होत आहे आणि त्याचबरोबर पार्थला या सगळ्या गोष्टींचा तुझ्यामुळं त्रास होत आहे, असं इकडे तो बोलत असतो. तेव्हा मात्र इकडे रम्या तोंडाला येईल ते बोलत असते. जीवा म्हणतो बस झालं, काय चाललंय तुझं, मगापासून ऐकून घेतोय म्हणून फक्त काय बोलतच राहणार आहे का? एक गोष्ट लक्षात ठेव, याच्यामध्ये कोणाचाच दोष नाही आहे. कारण हे सगळं लपवलेलं होतं ते यासाठी लपवलेलं होतं की घरातल्या कोणालाही त्रास होऊ नये, आणि जर तुझ्यामुळं बाकीच्यांना त्रास होणार असेल तर तू आता मध्ये मध्ये बोलू नकोस. तेव्हा मानिनी डोक्याला हात लावते. जीवाने स्पष्टपणे तिला सांगितलंय की आत्तापर्यंत तुझ्या खूप गोष्टी ऐकून घेतलेल्या आहेत, कारण जीवाला चांगलंच माहिती आहे की ही रम्या कशी आहे ते आणि ती कोणत्या थराला जाऊ शकते ते. त्यानंतर मानिनी म्हणत असते की पार्थ ऐक ना, दरवाजा उघड ना. तेव्हा जीवा विचारतो की बाबा कुठं आहेत. तेव्हा मानिनी सांगू लागते की ते पिहूला घेऊन दवाखान्यात गेलेले आहेत. पिहूला ताप आलेला आहे, त्यासाठी पिहूला हॉस्पिटलमध्ये नेलेलं आहे. आता हे ऐकल्यानंतर सगळ्यांनाच आता तिथे धक्का बसलेला आहे आणि तेव्हा मात्र जीवा म्हणतो की ठीक आहे, मी पाहतो काय करायचं आहे ते, असा विचार आता जीवाने केलेला असतो. आणि मग जीवा दरवाजा वाजवत आहे. आता दरवाजा अगदी लॉक तोडण्यापर्यंत जीवाने तयारी दाखवलेली असते, पण रम्याची नाटकं मात्र चालूच असतात. तिच्या या वागण्यामुळं खरं तर खूप त्रास होत असतो. तर इकडे आता पार्थ दरवाजा उघडतो आणि मानिनी आतमध्ये जाते. तेव्हा रम्यासुद्धा आत गेलेली असते. मानिनी म्हणते की मामी, मी बोलते पार्थशी, तू जा. आता मानिनी पण वेड्यासारखी माहिती आहे का, त्या रम्यावर, फालतू रम्यावर विश्वास ठेवते आणि तिथून बाजूला जाते. खरं तर ही गोष्ट खूपच भयानकच असते, कारण रम्या आता पार्थला कपडे चेंज करायला होते, कारण पार्थने अंगावर बादलीवर पाणी ओतून घेतलेलं असतं. आणि मग रम्या पार्थला म्हणते की चेंज कर. मग चेंज करायला होते आणि म्हणते की चल आपण बाहेर जाऊन येऊया. पार्थ पण मूर्खासारखा या रम्यावर विश्वास ठेवतो आणि दोघंही निघालेले असतात. आता गाडीत पार्थ आणि रम्या बसलेले असतात. तेव्हा पार्थ गाडी ड्राईव्ह करत असतो, रम्या शेजारी बसलेली असते. आणि मग मध्येच पार्थ गाडी थांबवतो आणि रम्याला विचारू लागतो की रम्या, मला एक गोष्ट सांगशील, तुझं अजूनही माझ्यावरती प्रेम आहे? तेव्हा रम्या म्हणते की पार्थ. तेव्हा पार्थ म्हणतो उत्तर दे, खोटं बोलू नकोस. तेव्हा रम्या म्हणते की हो. आता पार्थला जेव्हा रम्याने होकार दिलेला असतो तेव्हा मात्र पार्थला कळून चुकलेलं असतं की हे सगळं काय आहे, या सगळ्याचा अर्थ काय आहे, ही गोष्ट लक्षात आलेली असते. आता मात्र पार्थ म्हणतो की नाही, असंच विचारलं. रम्या विचारू लागते की काय झालं, काय विचारलंस तू? पण रम्याला पार्थ म्हणतो की काही नाही, मी असंच विचारलेलं आहे ते. तेव्हा इकडे रम्या आणि पार्थ आता दोघंही निघालेले असतात. तेव्हा रम्या म्हणते की पार्थ, मी सांगते त्या लोकेशनला जाऊया आपण, तू नाही म्हणायचं नाही, आपण तिकडे जाणार आहोत. तेव्हा पार्थ म्हणतो की कुठे जाणार आहोत पण आपण? तेव्हा रम्या म्हणते की मी सांगते ना, तू नाही म्हणायचं नाही, असं म्हणत आता रम्या पार्थला घेऊन निघालेली असते. तर रम्याने
पबकडे जाण्याचा रस्ता काढलेला असतो आणि तिथे पार्थला घेऊन ती जात असते. खरं तर ह्या गोष्टी रम्या जाणून बुजून करत असते. मुद्दामहून तिनं केलेल्या असतात, कारण तिला पार्थला घेऊन तिकडे जायचं असतं. इकडे नंदिनी मात्र खूपच हळवी झालेली असते आणि काव्या तिला समजवत असते. एकदा ऐकून घे, मला काय म्हणायचं आहे ते ऐकून घे ताई. पण नंदिनी ऐकायलाच तयार नसते. काव्या मात्र तिला म्हणत असते की अगं ताई, मी हे सगळं केलेलं आहे, ते फक्त मला सांग, त्यावेळेस माझ्यावर तशी परिस्थितीच होती गं. मला हे लग्न करण्याशिवाय पर्याय नव्हता. मी काय करणार होते सांग ना. आणि जेव्हा तुझं लग्न झालं तेव्हा मी तिथं नव्हते, मला माहीतच नव्हतं. इवन तुला माहिती आहे का, गृहप्रवेश झाल्यानंतर जेव्हा मानिनी काकू तुला घेऊन आल्या, तुला आणि जन्मेजयला घेऊन आल्या, तेव्हा मला कळलं की जन्मेजयबरोबर तुझं लग्न झालं आहे. तो धक्का तर माझ्यासाठी खूप मोठा होता. मला काहीच माहिती नव्हतं याबद्दल. हे सांगितल्यानंतर मात्र नंदिनी म्हणत असते, पण अगं काव्या, हे झालं, लग्न झालं त्यानंतर, पण त्यानंतर बराच वेळ होता, त्यानंतर आपल्याला सगळं व्यवस्थित झालेलं होतं. मग तेव्हा का तू सांगितलं नाही आहे, तेव्हा का या गोष्टी लपवून ठेवल्या? तेव्हा मात्र काव्या म्हणू लागते, अगं ताई, कसं सांगणार होते सांग ना मी. कारण विचार कर ना तू, ही गोष्ट साधी सोपी आहे का? कारण आता तुझं आणि जीवाचं नातं छान झालेलं होतं. इकडे पार्थ आणि मी, आम्ही दोघंही एकमेकांशी छान कनेक्ट झालेलो होतो. आमच्या दोघांमध्येही खूप छान पद्धतीने बॉन्डिंग निर्माण झालेलं होतं. आणि मग मी तुला कशी सांगणार होते की माझं आणि जीवाचं. इव्हन आत्ता तुला माहिती आहे का, आपण याला गेलो होतो, आपल्या फार्म हाऊसवरती गेलो होतो, तेव्हासुद्धा मी आणि जन्मेजयने विचार केला होता, स्वयंपाक बनवत होतो तेव्हा, आणि आम्ही तुमच्याकडे सांगायलाही आलो होतो. पण तुम्ही दोघंजण ज्या पद्धतीने बोलत होता ते ऐकल्यानंतर आम्ही थांबलो, कारण खरंच आयुष्य उद्ध्वस्त होईल असं वाटलं. आता इकडे रम्याने पार्थला पबमध्ये आणलेलं आहे आणि पार्थ म्हणतो, पण इथे का आलो आपण? ती म्हणते की अरे तेवढाच चेंज म्हणून तुला इथे घेऊन आलेली आहे. आणि मग तिथे तर रम्याने आता पार्थला जबरदस्ती तिथे वाईन पाजायला सुरुवात केलेली असते. पार्थ नको नको म्हणत असतो, पण रम्या त्याला जबरदस्ती तिथे वाईन पाजत असते आणि त्याचबरोबर पार्थसोबत फोटो क्लिक करत असते. कारण तिचा प्लॅन एकच असतो की पार्थला आपल्या मुठीत घ्यायचं. आणि आता पार्थच्या मिठीत गेलेले, त्याचबरोबर पार्थला किस करायला लागलेले वगैरे फोटो ती काढते. कारण इतकी मजल या रम्याची पुढं गेली आहे ना, कारण तिला आता काही करून काव्या आणि पार्थच्या नात्यातून त्यांना वेगळं करायचं आहे. त्यांच्या आधी आता ते घटस्फोटाचं तर झालं आहे, 3 महिने झालेत, पण आता नक्की पुढे काय होणार आहे? कारण रम्याने तर डाव टाकलेला आहे पार्थला काव्यापासून तोडायचं. पण काव्याला माहिती आहे की रम्या कोणत्या थराला जाऊ शकते. त्यामुळं रम्याने कितीही फोटो पाठवले तरी काव्याला काहीच फरक पडणार नाही. आता काव्याचा मोबाईल जेव्हा आरुषी घेऊन येते आणि काव्याला म्हणते की फोटो आहेत आलेले, रम्याने पाठवलेत. जेव्हा ते फोटो उघडले जातात तेव्हा नंदिनी आणि काव्या या दोघींनाही धक्का बसतो. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.